मराठी मालिका विश्वात काही महिन्यांपूर्वी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होत्या। सगळ्याच वाहिन्यांवर नव्या मालिकांचे वारे वाहत होते। सगळ्याच वाहिन्यांवर 2 ते 3 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला तर येतच होत्या। मात्र जुलै महिन्यापासून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणे बंद झाले आहे। तसेच मालिकांचे TRP रिपोर्ट देखील आता जाहीर होत नसल्या कारणाने प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। मालिका पाहण्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही। मालिकांची TRP साठीची चढाओढही दिसत नाही। TRP मध्ये कोणती मालिका नंबर 1 आहे, कोणता चॅनल सर्वात पुढे आहे याचं गणितच पूर्णपणे बिघडलं आहे। त्यामुळे प्रेक्षक देखील मालिकांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। मात्र अशातच आता स्टार प्रवाह नाही, झी मराठी नाही, कलर्स मराठी नाही तर सन मराठी वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतीच सौभाग्यवती रुंदाम मोहन ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। आता सौभाग्यवती रुंदाम मोहन या मालिकेनंतर आपल्याला आणखी एक नवी मालिका सन मराठी वाहिनीवर लवकरच पाहायला मिळणार आहे। चला तर मग जाणून घेऊया सन मराठी वाहिनीच्या नव्या मालिकेचे नाव काय आहे, या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय असणार आहे आणि ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे, तसेच मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत आणि नव्या मालिकेमुळे सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे आणि इतर मालिकांच्या वेळांमध्ये बदल होणार आहे का, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सन मराठी वाहिनीने या नव्या मालिकेचा नुकताच टीजर शेअर केला आहे। यामध्ये मालिकेबद्दल जास्त काही खुलासा केला नाही। या टीजर मध्ये लाडक्या बहिणी भेटायला येत आहेत, लवकरच आपल्या सन मराठी वाहिनीवर एवढेच शेअर केले आहे। या पोस्टनुसार समजत आहे की या नव्या मालिकेचे नाव लाडक्या बहिणी असं असणार आहे आणि ही नवी मालिका 3 बहिणींच्या आयुष्याभोवती फिरणारी असणार असा अंदाज प्रेक्षकांकडून व्यक्त केला जात आहे। मराठी टेलिव्हिजनवर याआधी देखील बहिणींच्या नात्यावर आधारित अनेक मालिका आल्या, पण प्रत्येक मालिकेने नात्यांची वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला। आता सन मराठी वाहिनी कोणती नवी कथा घेऊन येत आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। या 3 बहिणीच्या आयुष्यात कोणती वादळ येणार, यांच्यात प्रेम जास्त असेल की मतभेद, त्या एकमेकींसाठी लढतील की परिस्थिती त्यांना वेगळं करेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिका सुरू झाल्यानंतरच मिळणार आहेत। दरम्यान सन मराठी वाहिनीची लाडक्या बहिणी ही मालिका देखील रिमेक आहे की ओरिजिनल आहे हे देखील येणाऱ्या दिवसात समजेल। मात्र आता नवी मालिका सुरू होणार म्हटल्यावर कोणती ना कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र नक्की। आणि अशातच सन मराठी वाहिनीच्या जुन्या मालिकांपैकी इन्स्पेक्टर मंजू ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। मात्र प्रेक्षकांनी इन्स्पेक्टर मंजू ही मालिका बंद करू नका अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। दरम्यान आता सन मराठी वाहिनीच्या हुकुमाची राणी, कॉन्स्टेबल मंजू आणि जुळली गाठग या 3 मालिकांवरती ऑफ इयर होण्याची टांगती तलवार आहे। दरम्यान आता सन मराठी वाहिनी या 3 मालिकांपैकी कोणत्या मालिकेला बंद करेल की या मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले जातील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान आता सन मराठी वाहिनीच्या लाडक्या बहिणी या नव्या मालिकेत कोणकोणते कलाकार दिसणार, 3 बहिणींच्या मुख्य भूमिका कोणत्या अभिनेत्री साकारणार याबाबत प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता आता वाढली आहे। दरम्यान येणाऱ्या दिवसात हे सर्व स्पष्ट होईल। तसेच मालिकेचे खरंच नाव लाडक्या बहिणी असं आहे की इतर काही असेल याबाबत देखील प्रेक्षकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे। दरम्यान सन मराठी वाहिनीच्या लाडक्या बहिणी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? आणि या नव्या मालिकेमुळे सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी, तसेच या नव्या मालिकेला सन मराठी वाहिनीने कोणता प्राईम टाइम द्यावा आणि बहिणींच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रींना तुम्हाला पाहायला आवडेल त्या अभिनेत्रींची नावे कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।